नमस्कार. छोट्यांच्या मोठ्या गोष्टीच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये मी आरजे रुही तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. लास्ट एपिसोडमध्ये आपण पाहिलं की लहान मुलांना त्यांचं क्रिएटिव्ह एक्सप्रेशन व्यक्त करायला क्रिएटिव्ह वॉल निर्माण करून द्या. या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत सर्वत्र सर्वांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे मोबाईलचा अतिवापर. आजूबाजूला पाहतोच की मोबाईलचा अतिवापर व्हायला लागलाय. लहान मुलांना तर हे मोबाईल म्हणजे अतिप्रिय होऊ लागलंय, पण त्यांच्या अवतीभोवती नेमकं काय घडतंय हेही त्यांना माहित नसतं. कारण मोबाईलमध्ये ते इतके गुंगून गेलेले असतात की आपल्या आजूबाजूला काय होतं ह्याचं त्यांना भानही राहत नाही. अशा प्रकारे या मोबाईलने त्यांच्यावर अधिराज्य गाजवलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत मोबाईलच्या अतिवापरामुळे त्या मुलांवर काय परिणाम होतोय. मोबाईलच्या स्क्रीन मध्ये हरवलेलं बालपण, द डोपामाइन ट्रॅप. आदिती कम हियर. 5 मिनिटं फक्त, मला एक रील स्क्रोल करू दे. आदिती 2 तास झाले तू फोन मध्ये आहेस. तुला काय होमवर्क बिमवर्क नाहीये का? डिस्टर्ब नको करूस. ते फोन साईडला ठेव प्लीज नको. डोपामाइन ऍडिक्शन हे कोकेन सारखी डेंजरस जरी नसली तरी ते एखाद्याचं लाईफ स्लोली डिस्ट्रॉय करू शकते. आता तुम्ही म्हणाल हे डोपामाइन काय आहे? तर हे डोपामाइन आपल्या ब्रेन मध्ये केमिकल असतं. जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो, खूप एक्साइट असतो, आपण एखादा गेम जिंकतो, एखादी रील पाहतो किंवा आपल्याला एखादं नोटिफिकेशन येतं, तेव्हा ब्रेन मध्ये हे डोपामाइन रिलीज होत असतं. इन्स्टंट प्लेजर तर मिळालं, परंतु पेशन्स हरवलं. एंटरटेनमेंट वाढलं, पण इमॅजिनेशन कमी झालं. बेटा तो फोन बाजूला ठेव. नो स्क्रीन ड्युरिंग डिनर. डिस्टर्ब नको करूस यार, मला 1 मिनिट बघू दे फक्त. काही आजकालची मुलं आहे ना, कसं समजवायचं तेच कळत नाही. हा फोन म्हणजे ना, प्रॉब्लेम मोबाईल नाहीये, तर प्रॉब्लेम आहे डोपामाइन फ्लडिंग. मेंदूला जेव्हा क्विकली प्लेजर मिळायला लागतं तेव्हा नॉर्मल लाईफ बोरिंग वाटू लागतं. आदू, काय झालं स्कूलमध्ये बच्चा? काय म्हणते मॅम? नथिंग. चल खाली आपण बॅडमिंटन खेळायला जाऊ. चल. आउटडोर गेम्स आर सो बोरिंग. मोबाईल कंपनीज आर फायटिंग फॉर वन थिंग, युअर चाइल्ड्स अटेन्शन. जेव्हा डोपामाइनची सवय लागते ना, तेव्हा रिअल लाईफ अंडर स्टिम्युलेटिंग वाटायला लागतं. बुक्स स्लो वाटतात, गेम्स टायरिंग व्हायला लागतात आणि आपली माणसं आपल्याला बोरिंग वाटू लागतात. खरंच मजा यायची ना. मजा यायची. आणि काय धमाल असायची सुट्ट्यांमध्ये ना, समर वेकेशन. अगं आदिती, अरे एवढं बोलतोय जा, आनंद काय ठेवतो फोन बाजूला ठेव ना. सो बोरिंग. हे फक्त मोबाईलचं ऍडिक्शन नाहीये, तर माणसातील कनेक्शन संपत चालण्याची अवस्था आहे. 90sचा काळ आठवतोय तुम्हाला, जेव्हा आपल्याकडे स्मार्टफोन्स नव्हते, टीव्ही पण लिमिटेड होता, पण वेळ भरपूर होता. आजचं चाइल्डहुड टोटली अपोजिट आहे. त्यांना सर्वच गोष्टी इन्स्टंटली हव्यात. फूड इन्स्टंटली, अटेन्शन इन्स्टंटली, एंटरटेनमेंट इन्स्टंटली आणि प्लेजरही इन्स्टंटली हवाय. प्रत्येक गोष्ट जर इन्स्टंटली मिळायला लागली तर ब्रेन वेटिंग विसरतो. रील बघ ना. अगं परीक्षा जवळ आलीये, जरा अभ्यास कर. स्टडी सो एक्झॉस्टेड. आपण मुलांना टेक्नॉलॉजी तर देतोय, पण कॉन्सन्ट्रेशन हिरावून घेतोय का? आपण मुलांना एंटरटेनमेंट तर देतोय, पण पर्पज हरवत चाललाय का? आपल्या पिढीने बोर्डम सहन केलं म्हणून क्रिएटिव्हिटी वाढली, आणि ही पिढी जी बोर्डम पासून दूर पळते त्यांना एन्झायटी होते. आनंदाचं माध्यम बदललंय, परंतु सभोवतालच्या लोकांशी एकरूप होऊन आपल्याला खरा आनंद मिळतो हे आपल्या पिढीने अनुभवलंय. ते पुढच्या पिढीला समजायला हवं. दे आर हंग्री फॉर कनेक्शन, फॉर अटेन्शन, फॉर अवर प्रेझन्स. अजूनही वेळ गेलेली नाहीये. जे आपल्या पिढीने अनुभवलंय ते पुढच्या पिढीला समजायला हवं. आपण तो अनुभव त्यांना द्यायला हवा. ते पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये. छोट्यांच्या मोठ्या गोष्टी.